हाय मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे। कशा आहात तुम्ही सर्व एकदम मजेतच असाल। तर इथे आता बिट्टूची तयारी चालू होती स्कूलची। आज ना ती झोपेतून उठल्यानंतर थोडीशी चिडचिड करत होती। कसं आहे ना, एखाद्या दिवशी म्हणजे कोणत्याही मुलाचा जर सकाळी उठल्यानंतर त्यांचं चिडचिड चालू असेल तर ते पूर्ण दिवस चिडचिड करतात म्हणजे करतात। तसंच माझ्या बिट्टूचं आहे। एकदा का तिचा दिवस चिडचिड करून निघाला तर मग ती पूर्ण दिवस चिडचिडच करत राहते। आज तिचं तेच चालू होतं, पण मी तिला इथे हसवण्याचा ट्राय करत होती, जेणेकरून ती तिची चिडचिड बंद करेन आणि पटकन तयार होईल। केस विंचरायचा तर आम्हाला फार कंटाळा येतो, कारण की बिट्टूचे जे हेअर आहेत कर्ली आहेत आणि ते जर विंचरले ना तर खूप त्रास होतो। चिडचिड करत होती ना मगाशी, पण आता जाताना ती खूप खुश झाली, कारण की मी तिच्याशी बोलली वगैरे आणि थोडीशी मस्ती केली ना तर ती एकदम खुश होऊन जाते आणि ती जी चिडचिड करत असते ना ती तात्पुरत्यासाठी विसरून जाते। आणि मग काय, कॅमेरा दिसल्यानंतर तर मग स्माईल वगैरे पोज देत होती। म्हटलं चल आपण काही फोटो वगैरे नाही काढतोय, म्हणून मी तिला असा मागून हलका फटका दिला, त्यावर ती खूप हसली। तिला बाय केल्यानंतर मी आली माझ्या रूममध्ये, आणि रूममध्ये आल्याबरोबर माझं एकच काम असतं, ते म्हणजे माझं एक्सरसाइज करायचं। काल ना गडबडीमुळे मला जास्त वेळ एक्सरसाइज करायला मिळाली नाही, त्यामुळे आज मी माझी 30 मिनिटं पूर्ण एक्सरसाइज केली। ते तुम्ही माझ्या चेहऱ्यावर घाम बघू शकताय। एक्सरसाइज झाल्याबरोबर मी ताळकन उठली, कारण की हिमांशूला सुद्धा स्कूलला जायचं होतं आणि माझे सासरे आणि माझे मिस्टर यांना पण बाहेर जायचं होतं। पटकन स्वयंपाक बनवला आणि जेवण दिलं। त्यानंतर माझ्या लक्षात आलं की आमच्या इथले 2 सिलेंडर जे आहेत ते रिकामेच आहेत, म्हणून सर्वात आधी मी माझ्या हाती फोन घेतला आणि सिलेंडरसाठी नंबर लावला। पण इथे ना थोडासा प्रॉब्लेम झाला। नंबर लावल्याबरोबर ना लगेच आपल्याला मेसेज येतो सिलेंडरचा, पण इथे येतच नव्हता, त्यामुळे ना मी थोडीशी टेन्शनमध्ये होते। भलेही मी मोठ्या गोष्टीचं कधी टेन्शन घेत नाही, पण अशा छोट्या गोष्टी असतात घरातल्या, त्यामुळे मी लगेच टेन्शन घेते। पटकन यांना फोन लावला आणि सांगितलं की असं असं झालं। त्यानंतर तेव्हाच मग हे यांच्या कामावरून सिलेंडरच्या ऑफिसवर गेले आणि ते म्हणाले की काही असं होत नाही, थोडंफार होईल, किंवा उद्या तुम्हाला मेसेज येईल, किंवा ज्यावेळेस तुमच्या इथे सिलेंडर येईल ना त्या टायमिंगला देखील तुम्हाला तो मेसेज येऊ शकते। असं काही टेन्शन घ्यायची गरज नाही। त्यांचा लगेच मला फोन आला आणि मी रिलॅक्स झाली, चला माझं एक टेन्शन तरी कमी झालं। त्यानंतर मी आज भाजीला बनवली होती रश्याची उडदाची डाळ, आणि बाकीचं जे काम आहे ते मी पहिला राहू दिलं। म्हटलं मी आता माझी बेडरूम नीट करणार, कारण की बेडरूम नीट केलं ना तर किती छान वाटते, एकदम दिल गार्डनच होते। कुठेही म्हणजे थोडीशी आपण साफसफाई केली ना तर ते एकदम छान दिसते, म्हणजे कोणती जागा असो किंवा काही। आणि बिट्टूबाई गेल्यानंतरच मी हे काम करत असते, नाहीतर ती असली ना तर हे शक्यच नाही। मी घड्या केल्याही असलेल्या तर ती विचकडून टाकते। अरे भाई साहब, ये क्या हो गया, मैंने घडी की नहीं और सासू माँ और लेके आ गई। बस मी बाकीचं जे काम आहे ना किचनमधलं स्वयंपाकाचं ते आवरायला गेलीच, तेवढ्यात जाऊ ड्युटीवरून घरी आल्या। जाऊन हे हेल्मेट घातलेलं असलं आणि त्या घरात आल्या की मला असं वाटतं की एखादा रोबोच आमच्या घरामध्ये आला की काय। आणि रोज त्या आल्या की डायरेक्ट आतमध्ये येतात आणि त्यानंतर त्यांचं हेल्मेट काढतात, आणि ती आल्यानंतर आमच्या दोघींच्या गोष्टी गप्पा होणार नाहीत हे तर शक्यच नाही। कसं आहे, जेव्हापासून बिट्टूच्या पप्पांनी त्यांची जी गाडी आहे विकली तेव्हापासून गाडीचा एवढा प्रॉब्लेम होतोय। बिट्टूला आणायचं असलं की त्याला मला फोन करावा लागत असतो। हीच गोष्ट मी आता जाऊसोबत शेअर करत आहे, कारण मी आता तिलाच थोड्या वेळापूर्वी फोन केला होता की येताना तू तिला घेऊन ये, पण ती लवकर घरी आली आणि बिट्टूचं स्कूल सुटायला अजून अर्धा तास वेळ आहे। तेवढ्यात जाऊला आठवलं की तिच्या रूममधला जो छोटा नॅपकिन आहे तो गायब आहे। ती मला विचारत होती। आता बिट्टूशिवाय तिचं कोणतंच सामान मी घेत नाही, कारण आजकाल मी तिच्या रूममध्ये कमीच जात असते। नाही, बिट्टू घेऊन येत असते माझ्या रूममध्ये सर्व सामान, तुझं रुमाल मी घेत नाही, पण तीच घेते। अब क्या करूं, उस लड़की को मैं क्या ही बोलूं। आता तिला असं वाटत असेल की माझ्या मम्मीने मम्मीला त्रास देणं बंद केलं, याचा अर्थ असा नाही की मी सुद्धा बंद करेन। सही पकडे हैं। तिच्या रूम मधल्या तिच्या सर्व वस्तू माझी बिट्टू घेऊन येणार आणि इकडे तिकडे फेकून देणार, आणि नाव कोणावर येणार तर ते माझ्यावर। आणि आजकाल तर जाऊ सोबत बोलायला वेळ सुद्धा मिळत नाही, आली जाऊला पण वेळ नसतो। आली की कामं, आणि कामं झाले की ड्युटी, ड्युटीवरून आली की कामं आणि ड्युटी, तेच तिचं चाललेलं आहे। तर या धावपळीच्या ड्युटीमुळे तिच्याशी बोलणं पण नाही होतं आणि माझं पण तिच्याशी बोलणं फार होत नाही। तरी ते रात्रीच्या ज्या उरलेल्या चपात्या होत्या ना त्या टाकून देण्यापेक्षा तर त्याचा बनवत आहे मी इथे चिवडा, आणि इकडे तुरीची डाळ लावली आहे कुकरला। आज कुकर परत दुसऱ्यांदा लागलाय। हे करता करता बिट्टूच्या स्कूलचा टायमिंग झाला आणि मी पटकन चेहऱ्याला स्टॉल बांधून निघाली तिला घ्यायला गेल्यानंतर ना आज मला थोडंसं एक काम होतं, कारण तिचे जे रबड आहेत ना पूर्ण संपले होते। आज मला तिच्यासाठी वेळातला वेळ काढून ते घ्यायला जायचं होतं। तिला स्कूलमधून घेतला आणि आलो डायरेक्ट जनरल स्टोअरमध्ये। इथे आल्यानंतर मी बरेच हेअर क्लिप वगैरे बघितले, रबड बघितले। रबड तर मला भरपूर घ्यायचे होते, पण दादाकडे ते अवेलेबल नव्हते आता, म्हणून मग आता टाइमपाससाठी 2-3 मी रबड घेतले। आता मी काय घेतलं ते तुम्हाला मी पुढे दाखवेलच। तिच्यासाठी मी क्लिप वगैरे सुद्धा घेतल्या। मी तिच्यासाठी इथे एकाने क्लिप शोधत होती आणि ती पूर्ण या जनरल स्टोअरमधले सामान मला दाखवत होती की मला हे पाहिजे ते पाहिजे, पण मी एकदा तिला म्हटले की आपल्याला घ्यायचं नाही असं म्हटल्यानंतर ती डायरेक्ट गप्प बसते। तर ही छोटीशी शॉपिंग मी बिट्टूसाठी केली आहे, आणि त्यामध्ये थोडेसे 2 माझे सुद्धा आहे। हे जे आहेत हे बिट्टूसाठी आणले आहेत,
हे सुद्धा हे दाखव ना. पिन हे माझ्यासाठी, हे माझ्यासाठी, हे बिट्टूसाठी आणि बिट्टूसाठी. जास्त तर शॉपिंग बिट्टूसाठीच केली आहे, कारण तिच्याकडे पण काहीच नव्हतं आणि माझ्याकडे पण काही नाही. आणि मी शक्यतोवर घेतच नाही, मी जाऊचीच लावत असते फुकटाफुकट. तू साला भोळा दिखता है लेकिन है एकदम होशियार हो लुच्चा. पण आज म्हटलं चला आणूया. आणि मग मी काय करते, तिचे घेते लावते आणि मग ती अशी हे करून टाकते. है ना, मला खूप आवडले. मला आवडलं खूप. हे माझ्यासाठी आहे. तुझ्यासाठी आहे का? तुझे हेअर आहेत तुझी, तुझे बघ. माझे इथे चेहऱ्याला लागतात ते. तुझ्या हेअरला लागतं का ते? मोठं झालं तुझ्या हेअरला. छोटे आहे ते. तर आताच लावणार काय, खराब करणार काय? मम्मी अगं दोन्ही कलर सेम सेमच आहे ना. दोन्ही कलर सेम आहे, फक्त याला असे रॅबिट सारखे आहे आणि याला टेडी आहे. हे बघ कुठून आणलं? ते समोरून जनरल स्टोअर. मस्त आहे. काय चाललंय आता? एक राहणार नाही सामान. हे जेवढे आणलं ना त्याच्यामधलं एकही राहणार नाही एका ठिकाणी. नवीन सामान आणलं ना की मुलांना तर राहतच नाही. आता मुलांना जाऊ दे, आपल्याला सुद्धा राहत नाही, कशाला बिचाऱ्यांचं नाव खराब करायचं. आता इथे आम्ही रेड टी शर्ट घातली तर रेड रबडच पाहिजे. मी नेहमी तिची हेअरस्टाईल चेंज करत असते, कधी 1 पोनी तर कधी 2. तर 2 पोनी ती कालच घालून गेली होती. मी तिला म्हटलं की आज 1 पोनी घालते, पण ती म्हणाली नाही मला 2 पोनी पाहिजेत, म्हणजे 2च. रेड कलरचं टी शर्ट आणि रेड कलरचे आम्हाला रबड पाहिजे. म्हणजे एवढी समज या वयात आम्हाला शेंबूड पुसता येत नाही. आणि हे मॅचिंग रबड कपडे पाहिजे. हे मूज बनवली, मूजी दारी बेबी बनवली. नाही खाली का असे करायचे, असे असे केले तर म्हणते बॉय दिसते. बॉय बॉय नाही दिसत आहे, गलच आहे का? गलच दिसणार ना बुद्धू आहे. असे केले तर गर्ल्स दिसते. अच्छा, फार नाटकी वाज आहेस. हा 2 शिंग बांधलेत. चला, मला तर लागली होती भूक, पण मॅडम तिकडे लादी पुसत आहेत म्हणून मी जरा थांबली आहे. जर का त्या पुसल्यानंतर मी पाय टाकला तर मग गोरीला असं करतो. गोरीला बापरे, गोरीला कमी गाय जास्त दिसत आहे. हा कर कर. वाव, मी छोटे होते ना लहानपणी, असं एक्सरसाइज नाही करता येत होतं मला पहिले. अच्छा, मग मोठी होती तर आता येत होते ना. अच्छा, लहान होती तर तिला येत नव्हती, आता ती मोठी झाली तर तिला येते. आता मी मुलांना सोडून दिलं होतं ट्युशनला आणि त्यांच्यासोबत गेली होती, जेणेकरून मला ना भांड्यांसाठी बाई भेटली पण होती, पण त्या काकूकडे नंबर नव्हता. तर त्या म्हणाल्या की मी इकडनं जाते. आता त्यांना मी कधी भेटेल आणि त्या कधी येतील भांडी धुवायला काय माहिती. असो, तिकडनं घरी आल्याबरोबर मी इथे भांडी घासायला घेतले. तशी तर आमच्या घरचे कपडे आणि भांडे कधीच कमी नसतात. असं वाटते की कोणाचं लग्न आहे की काय, कारण कपडे तेवढेच पडतात आणि भांडे सुद्धा तेवढेच पडतात. तो फिर दिल पे पत्थर रख के मैंने इथे भांडे घासली आहे. आज तर मला माझ्या हातात चहा भेटलं. मी मस्त असं व्हिडिओ कॉलवर बसली, म्हणजे व्हिडिओ कॉलवर बोलत होते अशी पायाला घडी मारून, आणि ही माझ्यासाठी असं चहा घेऊन आली. किती भारी वाटलं मला, एकदम गार्डन हो गया दिल. छान वाटते जेव्हा आपल्याला असा आयता कोणी चहा देतं. तुमच्या समजोगे उसकी दिल को रमेश बाबू. एखाद्याला त्याच्या इस्टेटमधला वाटा भेटल्यानंतर जेवढा आनंद होत नाही ना, त्याच्यापेक्षा दुपटीचा आनंद मला तेव्हा होतो जेव्हा जाऊ माझ्या हातात चहा देते. सही पकडे हैं. तर ती आली होती ड्युटीवरून, माझी तयारी चालू होती भाजी बनवायची आणि ती टाकत होती भात. आणि भात ना रोज सकाळ संध्याकाळ आमच्या इथे कंपल्सरी असतोच. हिमांशूच्या अजूनही वया कंप्लीट झाल्या नाही, त्यामुळे इकडे मी माझं काम करते आणि त्याला जर अडचण आली तर त्याला म्हणते की तू माझ्याकडे येत जा, मी तुला सांगत जाईल काय लिहायचं काय नाही. तर त्याला त्याच्या वया कंप्लीट करायला मी सांगितलेत. स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर पहिला पेट पूजा केली आणि त्यानंतर हिचं होमवर्क. हिची मस्ती तर कंटिन्यू चालूच असते. तर असा होता आजचा दिवस. ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.